कीर्तनकाराने कीर्तनकाराला सांगितलं ठीक आहे, एखाद्या संगीत अलंकार माणसाने एखाद्या संगीत विशारदला सांगितलं ठीक आहे, एखाद्या चांगल्या पक्वाच्याने आमच्या शुक्राचार्याने सांगितलं, आमच्या ओम भैयाला सांगितलं ठीक आहे, याला काहीच जमत नाही. तो म्हणतो त्या महाराजाचा हात पळत नाही. अरे तुला ढोंब्या तू सांगायचं का आम्हाला? म्हणजे काय झालंय, कोणी कोणाला उठायचं आणि उपदेश करायचा. ज्याला भोंगे कुठे लावा याची अक्कल नाही त्याने मिक्सरवाल्याला बोलायचं का? बरोबर आहे का नाही? अरे वर्णन ज्याचं करायचं तो व्यक्ती अधिकारी असावं लागेल ना, ज्याचं वर्णन करायचं तो ही अधिकारी असावं लागेल. आमच्या गावात एक काकू आहे, त्याने मी मला म्हणायचं पुरुषोत्तम, म्हणायचो काय ग काकू, कधी मुंबईला गेला तर माझ्या जवायला भेटून घे ना. मी म्हटलं काय करतो तुझं? काय करतो? दररोजचा 2000 लोकांना चहा पाचतो. म्हणलं खासदार आहे का? नाही. म्हणलं काही महापौर आहे का? नाही. म्हणलं काही विरोधीपेक्षा नेता आहे का? नाही. काही नगरसेवक? नाही नाही नाही. मग 2000 लोकांना चहा पाजणं सोपं आहे का? 150 लोक ठीक आहे, 10 लोक, 2000 लोकांना नेम बडबड नका करू. आता मला बोलवलं बडबड करायला, बरं पैसे देऊन बोलवलं, फुकट नाही. मग तुम्ही ऐका आता. नेरुळला माझं कीर्तन होतं. मी काकूला फोन केला, काकू अगं मुंबईला आलो, तू सांगितलं होतं जवायकडे जाऊन नंबर दे ना. मला जवायचा नंबर द्याला. मी जवायला फोन केला, म्हणलं जवाय बापू काकूने नंबर दिलाय तुमचा, आणि काकूने मला सांगितलं की तुम्ही दररोज 2000 लोकांना चहा पाचताय, कुठेही तुमचं लोकेशन द्या ना. मला त्यांनी फोनवर लोकेशन टाकलं. मी त्या लोकेशनवर गेल्यानंतर मला कळालं नवी मुंबईमधलं सगळ्यात मोठी फेमस चहाची हॉटेल होती त्यांची, आणि तिथं हा वेटर होता. तिथं हा कोण होता? वेटर. कळलं तुम्हाला? मित्राने मित्राचं वर्णन करणं हे यथार्थ वर्णन नाहीये, लक्ष द्या. सासूने जवायचं वर्णन करणं हे यथार्थ वर्णन, आईने मुलाचं वर्णन करणं. अरे काळ जरी पोरगा असलं तरी माय म्हणते माझ्या वाघ्यासारखं लेकरू नये. अरे आईचं प्रेम आहे ना ते. आईने मुलाचं वर्णन करणं हे यथार्थ वर्णन नाहीये, मित्राने मित्राचं वर्णन करणं हे यथार्थ वर्णन नाहीये, आणि सासूने जवायचं वर्णन करणं हे सुद्धा यथार्थ वर्णन नाहीये. आपल्या दुश्मनाने आपल्या माघारी आपलं तोंड भरून वर्णन करणं याला खरं वर्णन म्हणतात. अरे एक काळ गाथा बुडवण्यासाठी ज्या रामेश्वर भट्टाने 24 तास प्रयत्न केले, त्या रामेश्वर भट्टाने तुकोबरायचं वर्णन करत असताना म्हणावं, तुकाराम तुकाराम हो, तुकाराम तुकाराम हो, तुकाराम तुकाराम हो, तुकाराम रामेश्वर भट्टाने, की एक काळ रामेश्वर भट्टासारखा तुकोबरायचा दुसरा शत्रू कोणीच नव्हता. आणि त्या रामेश्वर भट्टाने तुकोबरायच्या अनुपस्थितीमध्ये वर्णन केलंय. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही दुजा. अरे मित्राने मित्राचं वर्णन करणं यथार्थ वर्णन नाहीये, शत्रूने आपलं वर्णन माघारी केलं पाहिजेत याला खरं वर्णन म्हणतात. इथं वर्णन करणारे तुकोबराय कोण आहे? वर्णन करणारे तुकोबराय. ज्यांचं वर्णन करायचं ते ज्ञानोबराय आहे. आणि वर्णविषय तर एवढा सुंदर आहे महाराज. कोण आहे तुकोबराय? अनुरेणुया तो कडा तुका आकाशा एवढा. दुसरं प्रमाण घ्या, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा हो, एराने वहावा भार माथा.
वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा. अहो, समाज तुमचं वर्णन करतो, याविषयी आमचं दुमत नाहीये. तुकोबराय, तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा तुमचा अधिकार काय आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. तुकोबरायचं काय वर्णन करायचं. अरे, ज्या तुकोबरायच्या पत्नीच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी जर विश्वाचा मालक येत असेल, हा ज्यांच्या बायकोचा अधिकार आहे, त्या तुकोबरायचं काय वर्णन करायचं. तुकोबराय जर सांगायला गेलो तर रात्रभर जरी तुकोबराय सांगितले तरी कमीच आहे महाराज. तुकोबराय संपत्तीनेही मोठे होते. बरेचसे लोक का वारकरी संप्रदाय गरीब आहे असं समाजापुढे दर्शवतात, मला तर काही कळत नाही महाराज. लोक म्हणतात की संप्रदाय गरीब आहे. कोणी सांगितलं तुम्हाला संप्रदाय गरीब आहे? अजिबात नाहीये. वारकरी संप्रदाय कालही श्रीमंत होता, वारकरी संप्रदाय आजही श्रीमंत आहे. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत वारकरी संप्रदाय सारखा श्रीमंत संप्रदाय दुसरा कोणीच नाही. अरे, या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा जर तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसला, तो महाराज गरीब असेल? तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला तर कोणालाही धमक्या देतो माणूस. जिल्ह्याचा खासदार जर ओळखीचा असला तर कोणालाही धमक्या देतो. महाराष्ट्राचे राजे होते ते काही एखाद्या विभागाचे मंत्री नव्हते, काही महापौर नव्हते, जिल्हा परिषद सदस्य नव्हते. आदिलशाही, मुघलशाही ज्यांना पाहिल्यानंतर थर 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 कापत होती, तो छत्रपती शिवाजी महाराज 32 मन सोन्याचं सिंहासन होतं माझ्या राजाला बसायला. आणि तो राजा ज्या माणसाचा शिष्य असेल तो माणूस गरीब. अरे, आप्पाजी गुळवे हे पुण्याचे सगळ्यात मोठे शाहूकार होते. आणि त्या आप्पाजी गुळवेने आपली पोरगी तुकोबरायला दिली. उगाच दिली का? तुमच्या पोरीचं लग्न करायचं ठरलं आता. मग तुमच्याकडे 15 एकर जमीन आहे, तुम्ही 2 एकरावाला द्याल का? आता तर तुमचं एवढं मार्केट वाढलं, तुमच्याकडे रुपया नाही तरी तुम्हाला 25 एकरावाला पाहिजेत. तो भाग वेगळा आहे, तो नंतर पाहू आपण. सध्या तो कीर्तनाचा विषय नाही आपला. तुमच्या पोरी, आता माझ्या मुलीचं लग्न करायचं ठरलं, पुरुषोत्तम महाराजाच्या मुलीचं लग्न करायचं. मग मी माझ्या मुलीचं लग्न करत असताना माळकरी मुलगा बघील ना, संस्कारिक बघील. थोडेफार पैसे कमी असले तरी चालेल, पण माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे. त्यानुसार जो तो, आता आमदाराची पोरगी गरीबाला कसा देईल तो? अरे, जो तो ज्याची त्याची डॉक्टरची पोरगी डॉक्टरलाच देईल ना तो. ज्याची त्याची सोयरिकीची पद्धत वेगळी आहे. लोक म्हणतात तुकोबराय गरीब होते. तुकोबराय जर गरीब होते, शाहूकारांपोरगी तुकोबरायला का दिली? तुकोबराय हयात असताना लोक महाराज नव्हते म्हणत तुकोबरायला. कोणी स्वामी म्हणत नव्हतं, कोणी बाबा म्हणत नव्हतं. तुकोबरायला तुकोबा शाहूकार म्हणायचे महाराज. काय म्हणायचे? शाहूकार म्हणायचे. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडल्यानंतर तुकोबरायची संपत्ती गेली तरी तक्रार एक काही तुकोबरायने केली नाही. उलट देवाला सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली. अरे, या वर्षी महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस झाला आणि त्या पावसामुळे काहीची सोयाबीन गेली, कपाशी गेली, तूर गेली, मूग गेला, उडीद गेला, हळद गेली. आणि तुम्ही देवाला जाऊन म्हणले का देवा खूप चांगलं केलंय तुम्ही, यावर्षी सोयाबीन काढायचं काम ठेवलं नाही. अरे, थोडं जरी दुःख देवाचं जीवना आपल्या जीवनात आलं तरी आपण देवाला घोडे लावणारे लोक आहे. आम्ही काय पाप केलं देवानं आमच्या जीवन? आहा, देव कोणाचं वाईटही करत नाही, देव कोणाचं चांगलं. तुम्ही जे पेरता. लोकांची धारणा काय झालेली माहिती का? लोकांना असं वाटतं परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनात संकट येऊच नाही महाराज. 2016 मध्ये माझ्याकडे क्रीटा गाडी होती. गाडीचा अपघात झाला. मग अपघात झाल्यानंतर थोडं डोक्याला टाचे पडले होते 10-15. मग मी थोडं ते बांधलेलं होतं, डोळे सुजलेले. मग सगळं गाव भेटायला येत होतं. महाराजाचा अपघात झाला, महाराजाचा अपघात झाला. आमच्या गावामध्ये एक देशी किंग होता. देशी किंग कळतो तुम्हाला? म्हणजे उठल्यानंतर पहिली देशी पितो, नंतर चहा. त्याला देशी किंग म्हणतात. तुमच्या तिकडे काय म्हणतात तो भाग वेगळा आहे. सकाळी चाला ना, आमच्या आईला म्हणे, काकू अगं महाराज कुठे आहे? आईनं सांगितलं तो वरच्या रूम मध्ये झोपलेला आहे. आता मी गावचाच महाराज, ते 5 रुपयाचं पार्लेजी पुढे घेऊन आलंय आणि मला म्हणे, ए महाराजा उठ. आता लोकांसाठी आवाजात जादूगार. गावातल्या लोकांना काय कळत होतं? ए उठ म्हणे महाराजा. मी आपलं डोळे चोळत चोळत उठलो. अरे काय म्हणे महाराज, लय हुशार असतं ते. फक्त महाराज चुकला पाहिजेत महाराज. ज्याचं घरी बायको ऐकत नाही ते सुद्धा शायनिंग मारून जातं आपल्यावर. आणि मग अय महाराजा काय दररोजचे 2 कीर्तन काय करतो, षष्टीला पायी काय जातो, आषाढीला काय पायी जातो, आळंदीला काय जातो, देऊला जातो. आणि हे गळ्यात टपुऱ्याच्या टपुऱ्या माळा काय गण काय लावतो. मग एवढं देव देव करतो तरी तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो? पहा बरं, कुठं काय प्रश्न लावतील काय सांगता येत नाही. माझं बघ की रे म्हणे, मी एकादशी दिवशी बोकडे खातो. मला सोमवार कळत नाही, शनिवार कळत नाही, काहीच कळत नाही. हा पट्ट्या अजून पंढरपूरला गेला नाही.
पैठण तालुक्यात जन्माला आलो, अजून आत्माराचं दर्शन घेतलं नाही. सांग माझ्यासारखा नालाय कोणी असेल का? तरी सुद्धा मी अजून टू व्हीलरून पडलो नाही म्हणे महाराज. मग तू भारी का मी? म्हणलं गुरुदेवा सध्या तुम्हीच भारी आहे. माणसाच्या जीवनामध्ये येणारं दुःख आणि माणसाच्या जीवनामध्ये येणारं सुख हे माणूस नाही ठरवत. प्रमाण घ्या. भोगतो न गडे संचिता वाचो, भोगतो न गडे संचिता वाचोनी, भोगतो न गडे संचिता वाचो, भोगतो न गडे संचिता वाचो. करावे ते मनी समाधान समाधान समाधान, करावे ते मनी समाधान समाधान समाधान, मन मोनी मनी मानू नये, हे तू दुनिया मनी मानू नये. करावे ते समाधान समाधान समाधान, कोणी मनी मानू नये, मन कोणी मनी मानू नये. बालानगरच्या माणसाने खून केला. त्यानं विचार केला आता जर थांबलो तर पोलिस पकडतील, आपल्याला फाशीवर देतील, काय करावं? बेपत्ता झाला. बरं त्यानं महाराष्ट्रात थांबाव. जसा गेला तसा हरिद्वार ऋषिकेशला गेला. तिथं साधूत गेल्यानंतर काय करणार आहे महाराज? दाढी बिडी वाढवली, मस्त वेदवेदांताचं अध्ययन करू लागले. आणि बरोबर 25 वर्षांनी बालानगरच्या लोकांनी खूप मोठं ज्ञानेश्वरी पारायण ठेवलं, मोठ्या महात्म्याची भागवत कथा ठेवली आणि सगळ्या गावकऱ्याची मिटिंग बसली की आता आपल्याला व्यासपीठ चालक महाराष्ट्रातला नाही बोलवायचा, डायरेक्ट ऋषिकेशचा बोलवायचा. आणि याची तारीख घ्यायला गेले. मोठीच्या मोठी दाढी तीन बाबा बाबा 50,000 लोक पारायणाला बसलेले. आणि हा व्यासपीठ चालक एकदम वजनात पारायण चालू. आणि पोलीसची गाडी आली. पोलिसांनी खाली उतरलं आणि त्यांनी पाहिलं तो व्यासपीठावर जो बसलेला दाढीवाला बाबा आहे ना, 12 वर्षापूर्वी आपल्या बालानगरमध्ये ज्यानं खून केला तो हाच आहे. पोलिसासारखे बुद्धिवान जगात कोणीच नाही, फक्त ते बुद्धी लावत नाही, तो भाग वेगळा आहे. त्यांनी ठरवल्यावर 2 तासात पकडतात ना महाराज चोर. 2 काय 24 तासात पकडतात महाराज. पण त्या बिचाऱ्यांना ड्युटी तरी कुठं करता येते? त्यांना हे फोन करल ते फोन करल असं त्यांच्या का ते. मला तर हसू येतं महाराज. ते बिचारे 12-12 तास अभ्यास करून नोकरी लागले आणि 8वी फेल त्यांच्यावर वजन टाकतात. किती मोठं या महाराष्ट्राचं दुर्भाग्य. मला तर कठीण वाटतंय. सगळं उलटे कामं चाललंय. लक्ष द्या. ही वस्तुस्थिती ना महाराज. IAS होण्यासाठी अभ्यास लागतो. IPS होण्यासाठी काय लागतो? अभ्यास लागतो. अरे IAS होणारे MPSC UPSCचे जे पेपर देतात ते पोरं 16-16 तास अभ्यास करतात. अभ्यास करून ते इंजिनियर होतात, कलेक्टर होतात, IAS होतात, IPS होतात. आणि महाराज त्या बिचाऱ्याला ह्या येड्याच्या हाताखाली काम करावं लागतं. उद्धवा अजब तुझे. सगळं उलट आहे महाराज. शिक्षण घ्यायचंच कायसाठी काही कळत नाही. अवघड झालंय ना मला. लक्ष देऊन ऐका. पोलिसांनी विचार केला हाच येतो. दाढी जरी वाढवली असेल तरी पण 12 वर्षे आपल्या बालानगरमध्ये जो खून झाला तो आरोपी हाच आहे. 2 पोलिस खाली उतरले, हातकडी घेतली आणि डायरेक्ट फट 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 मधल्या रॅमनी आले वरती, त्याच्या हातात हातकडी बांधली आणि त्याला घेऊन चालले. पारायणाला जेव्हा माझ्या मायमावल्या बसल्या होत्या, काही वडीलधारी लोक बसले होते, ते लोक म्हणे पारायण करून जर लोक अटक करतात तर पारायण करायचंच कशाला? हा बी मोठा प्रश्न आहे. व्यासपीठ चालकाला जर अटक होती तर कशाला व्यासपीठ चालक व्हायचं? काय ज्ञानेश्वरी वाचायची? जे खून करतात ते मोकळे फिरू राहिले आणि हे पोलीस लोक हे बिचारे महाराजाला घेऊन चालले. माझ्या प्रश्नाचं दृष्टांत संपला. सिद्धांताकडे या. ते पोलीस लोक त्या महाराजाला घेऊन चालले होते का त्याच्यामधल्या आरोपीला घेऊन चालले होते? एवढं जरी कळलं तरी कीर्तन सार्थक झालं गड्यांना. तुमच्या जीवनात येणारं सुख हे तुम्ही ठरवत नाहीये आणि तुमच्या जीवनात येणारं दुःख आहे तुम्ही कोण ठरवणार आहे महाराज? तुमच्या अगोदरच ठरलेलं आहे काय होणार आहे काय नाही होणार, म्हणून जास्त ताण घ्यायचा नाहीये. म्हणून कधी कधी वर्णन करणारा योग्य असतो, ज्याचं वर्णन करायचं तर अयोग्य. काय तुकोबरायचं वर्णन करायचं महाराज? अरे तुकोबरायसारखा तेजस्वी महात्मा या पृथ्वी तलावर जन्माला आलेला नाहीये. आणि ज्या ज्ञानोबरायचं वर्णन करतात त्या ज्ञानोबरायचं तरी काय अधिकार आहे? साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा
प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दरुशने हरे ताप साधकाचा मायबाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबराय आहे. ज्यांचं वर्णन करायचं ते ज्ञानोबराय आहे. आणि वर्णविषय खूप सुंदर आहे. मोठ्या लोकांच्या मुखातून चांगल्या चांगल्या विद्वानांच्या मुखातून या अभंगाची भूमिका पाहत असताना अशी सांगितलेली की धरणेकरी ज्ञानोबरायच्या दरबारात धरणं धरून बसला आहे. ज्ञानोबरायांनी मला ज्ञान द्यावं, मी प्रसिद्ध व्हावं, चांगलं लोकांनी मला मानावं म्हणून धरणं धरून बसला. ज्ञानोबरायांनी त्याच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. ए बाबा, आता सध्या हे आळंदीचं कोर्ट बंद आहे. ते कोणतं कोर्ट चालू आहे? देहूचं. तू देहूला जाय, तुझ्या अंतकरणामध्ये ज्या इच्छा आहे त्या पूर्ण होतील. तो देहू गावी गेला. तुकोबराय कुठं राहतात विचारला. आई साहेबाला विचारला. आई साहेब, अहो महाराज कुठे आहे? आई साहेबांनी सांगितलं, भंडाऱ्या डोंगरावर भगवंताचं भजन करत आहेत. हातात चिपळा आहे, एका हातात विना आहे. सुंदर असं भजन चालू आहे. यानं तुकोबरायला पाहिल्यानंतर साष्टांग दंडवत केला. श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. एवढा आनंद झाला त्याला तुकोबरायचं दर्शन केल्यानंतर. तुकोबरायने बसण्यास सांगितलं. विचारलं, कुठून आलात आपण? येण्याचं कारण काय आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अहो मी ज्ञानोबरायच्या दरबारामध्ये धरणं धरून बसलो होतो. मी ज्ञानी व्हावं, लोकांनी मला मानावं, माझ्या नावाचा उदो उदो व्हावा, ही अपेक्षा मी ज्ञानोबरायच्या दरबारात केली. ज्ञानोबरायने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की आता हे कोर्ट बंद, हे तुझी अपेक्षा कोण पूर्ण करेल? तुकोबराय पूर्ण करतील. अरे बसणारी मंडळी, काय संप्रदायाचं मोठेपण आहे पहा. त्या माणसाची इच्छा ज्ञानोबरायने पूर्ण केली नसती का हो? एका मिनिटात केली असती ना. काय अपेक्षाच तरी काय होती? त्याला फक्त माझं नाव झालं पाहिजे, माझ्या तारखी वाढल्या पाहिजे, त्याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा होती? एका मिनिटात केली असती. पण ज्ञानोबरायकडे ते सामर्थ्य असताना सुद्धा ज्ञानोबराय मोठेपणा तुकोबरायला देतात महाराज. संप्रदायाची सगळ्यात मोठी ताकद आहे की आपण हुशार जरी असलो तरी आपल्यापेक्षा जर कोणी मोठा आला त्याला आपण काय दिलं पाहिजे? संधी दिली पाहिजे. तुकोबरायच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे वेड्या, ज्या ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवलं त्या ज्ञानोबरायचा काय अधिकार आहे? आणि त्यांच्यासमोर माझ्यासारख्यानं काय बोलावं? किती गोड आहे पहा. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे. अरे ज्ञानी यांचे गुरु येते, कैवल्य साम्राज्य तेजोनिधी आहे. अरे ज्ञानी यांचा राजा आहे तो माणूस. आणि त्या माणसासमोर माझ्यासारख्या माणसाने किती गोड प्रमाणे पहा. मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण. आईची वहान मासीचा ठावा त्या ज्ञानोबराय समोर तुकोबराय किती लहानपण घेतात तो महाराज. मज पामरा हे काय थोरपण, पायीची बहान पायी पायी बरीच्या ज्ञानोबरायने तुला आमच्याकडे पाठवलंय ना रे.
ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय कुडे तुका म्हणे नेने युक्तीची ती खोली म्हणून ठेविली वाईडोई. ज्या ज्ञानोबराने तुला माझ्याकडे पाठवलंय ना रे, त्यांच्यासारखा महात्मा विश्वाच्या पाठीवर कोणीच नाहीये. मी नेहमी सांगू का महाराज, ज्या झाडाला फळं जास्त असतात ते झाड नेहमी वाकलेलं असतं गड्यानं. ज्या झाडाला फळंही नाही, ज्या झाडाला फुलंही नाही, ते वाकत नाही, निर्गलीसारखं मोडतं पण वाकायचा संबंध येत. अरे जे जगत गुरु तुकोबराय गाथ्यामध्ये सांगतात, गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसल असे. गोविंद गोविंद मना लागली या छंद. दुसरं प्रमाण. तिसरं तुकोबराय सांगतात, माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा. तेच तुकोबराय देवा समोर गेल्यानंतर देवाला सांगतात, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माये बापा. आता देवाची आठवण तुकोबरायला होत नव्हती का? अरे आठवण होत नाही असा एक सेकंद जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाहीये. पण मी नेहमी सांगतो, समुद्र एवढं पाणी असतं पण समुद्र आवाज कधी करत नाही. आवाज कोण करतं? वड. आवाज कोण करतं? वड्याला किती पूर येऊ द्या, 1 तासाच्या वर पूर थांबत असा आवाज असतो, गुडगुड 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 अख्खं गाव जागा करतं. पण अर्धा तासच. म्हणून ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाही, ज्याच्याकडे नाही ते दाखवल्याशिवाय राहत. ज्याच्याकडे आहे त्याला काय दाखवायची गरज आहे महाराज? काहीच नाही ना. अजून सोपं करून सांगतो, गोरे माणसं जास्त मेकअप करतात का काळे? काळ्या माणसाला असं वाटतं आम्ही गोरं व्हावं. खरं आहे ना महाराज. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची काहीच गरज नाहीये, ज्याच्याकडे नाही त्याला दाखवावं लागतं महाराज. कधीच आतापर्यंत सोन्याने कधी गावात दौंडी दिलीच नाही. ऐका ऐका, आमच्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे हो, असं सोनं कधी म्हणलं का? दौंडी बँटेक्सला द्यावं लागते. खूप पिवळं गरम पाणी अंगावर घेतलं तरी कलर जात नाही, हे कोणाला म्हणावं लागतं? वॅन्टेक्सला आहे. म्हणून एक मार्केटचा एक नेम सांगू का? जेवढं मार्केट जास्त तेवढा माल खोटा. मग तो कीर्तनाचा असो कशाचाही असू द्या, जेवढं मार्केट जास्त तेवढा माल. हे आस्था चॅनलवर एक यंत्र येतं बघा, लक्ष्मी यंत्र. तुम्ही घेतलं का काही माहित नाही. ते म्हणतात 2000 रुपयाचं यंत्र घ्या तुम्ही कोट्याधीश होसाल. मी त्याला म्हणलं तू 4-5 ठेव की रे. असं नसतं महाराज. मार्केटनं काहीच गोष्टी होत नाहीये, म्हणून लक्ष देऊन ऐका. तुकोबराय त्या साधकाला सांगतात, त्या धरणेकऱ्याला सांगतात, वेड्या ज्या ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवलं त्या ज्ञानोबरायचं सामर्थ्य सांगू तुला. काय त्या ज्ञानोबरायचं वैभव आहे? जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या जगती द्वारी सोन्याचा पिंपळ, जगती द्वारी सोन्याचा पिंपळ, जगती द्वारी सोन्याचा पिंपळ, जगती द्वारी सोन्याचा पिंपळ, जगती द्वारी रे
करीलत काय नवे महाराज, 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 हे जगाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अगदी ऐसे बळणे ना बोले, येला बोले, अगदी ऐसे बळणे ना बोले, जगाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अगदी ऐसे बळणे ना बोले, येला बोले, अगदी ऐसे बळणे ना बोले, बोले. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय ज्ञानोबरायचं वर्णन करतात. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्या अंगामध्ये रेडा बोलवण्याचं सामर्थ्य आहे, त्या ज्ञानोबरायला सोडून तू माझ्याकडे आला. आता काही लोक म्हणतील का हो महाराज, आम्ही तर प्रत्येक वारीला आळंदीला जातो, आम्हाला का दिसत नाही? डोळे खराब आहे तुमचे. तुकोबरायने वर्णन केलंय ना जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, मग तुम्हाला दिसत नाही म्हणजे एक तर आपले खराब असतील, नाही तर मग त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असेल. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही काय वाटता हो? आपट्याचे पानं ना, आणि काय घ्या म्हणतात? सोनं. मग ते सोनं आहे का आपट्याचं पान आहे? मग त्याला सोनं का म्हणतात? जाऊ द्या, ताण घेऊ, एवढा लोड नाही घ्यायचा. लोड कोण घेता एवढा? अजिबात नाही, काही नाही टेन्शन घ्यायचं, मी आहे ना. जयाची हे द्वारी सोन्याचा या शब्दाचा दुसरा अर्थ सुखाचा. सोन्याचा या शब्दाचा अर्थ काय आहे? सुखाचा. आपण कसं म्हणतो, सोनं घ्या आणि सोनं द्या, म्हणजे सुख घ्या आणि सुख द्या. ज्ञानोबरायचं सामर्थ्य सांगत असताना महाराजांनी सांगितलं जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. आणि हे झालं लौकिक ऐश्वर्य. आणि आध्यात्मिक ताकद पहा, अंगी ऐसे बळ, रेडा बोले. भगवंताच्या 3 शक्ती आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. तशा संतांच्या सुद्धा 3 आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. सांगतो पहिली शक्ती, प्रभू रामचंद्राला वनवासात गेल्यानंतर अहिल्याचा उद्धार झाला, सर्वांच्या रामायण पाठ आहे. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली. प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर शिळेची काय झाली? अहिल्या झाली. हे कोणाची सामर्थ्य आहे? देवाचं सामर्थ्य. देव काय नाही करू शकत? राईचा डोंगर पर्वत राई, त्यानं ठरवलं तर तो काहीही करू शकतो. फक्त त्यानं ठरवलं पाहिजे. त्यानं काय केलं पाहिजे? त्यानं ठरवलं तर तो काहीही करू शकतो. देवाची पहिली शक्ती पहा, भगवंताच्या चरणस्पर्शाने शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली. पण शिळेच्या अगोदर ती कोण होती? महिला होती ना. कोण होती? गौतम ऋषीच्या शापानं ती काय झाली? नवऱ्याच्या शापानं काय झाली? शिळा झाली. आता स्त्रीची स्त्री करणं देवाला शक्य आहे, देवाची ताकद आहे. पण ज्ञानोबरायचं सामर्थ्य देवापेक्षा सुद्धा 2 पाय पुढे. तुम्ही म्हणसाल महाराज काय? स्त्रीचं स्त्री करणं सोपं आहे हो, पण ज्ञानोबरायचा चमत्कार पहा. जी ही निमिष मात्रे देह पालटीला हो, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. जी ही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा हो. जी ही निमिष मात्रे देह पालटीला हो, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. अरे स्त्रीचे स्त्री करणं हे देवाचं सामर्थ्य आहे, पण स्त्रीचं पुरुष करणं हे माझ्या ज्ञानोबरायचं सामर्थ्य. म्हणजे देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. एक. आता दुसरा चमत्कार पाहू. एक वेळेस यशोदेनं सांगितलं, बाळा ए कृष्णा, तो गडवा घे. तुमच्या तिकडे त्याला तांब्या म्हणतात का लोटा म्हणतात? तांब्या. विदर्भामध्ये त्याला गडवा म्हणतात. ए बाळा, तो गडवा घे आणि गाईचं दूध काढ. गडवा घेतला आणि गाईचं दूध काढण्यासाठी गोठ्यात पाहिलं, जा निघाला आणि समोरून राधेला पाहिलं. कोणाला पाहिलं? राधेला पाहिल्यानंतर हा बाबा गाईच्या खाली बसायचं तर बैलाच्या खाली बसला. मी बोलतोय का? राधेला पाहून भुलले हरी आणि बैल दुभे. अरे तो देव आहे ना, तो काही करू शकतो. त्यानं जर सृष्टी निर्माण केलेली आहे,
तो गाईचं काय, तो कोणाचंही दूध काढू शकतो, देव येतो. त्यानं काढलं बैलाचं दूध, पाहू नका माझ्याकडं, देवावर संशय घ्यायचा नाही. लोक म्हणतात महाराज तुम्ही महाराज, लोक नुसत्या फाक्या सोडतात. एक सांगू का तुम्हाला, तुमच्या बालनगरमध्ये मुस्लिम धर्माचे लोक आहे का? 50% आहे ना. एखाद्या मुस्लिमासोबत तुम्ही काय करा, त्याच्या मस्जिदमध्ये जा आणि तो मुस्लिम धर्माचा मनुष्य कशी नमाज पडतो फक्त एकदा पहा आणि बाहेर या. मुस्लिम धर्माचा मनुष्य नमाज पडत असताना त्याच्यासमोर अल्ला नावाचा फोटो नाहीये, अल्ला नावाची मूर्ती नाहीये, अल्ला नावाचा पुतळा सुद्धा नाहीये, अल्ला नावाचं काहीच नाहीये. एका भीतीकडे पाहून नमाज पडतो तो. कशाकडे पाहून नमाज पडतो? वाईट वाटतं महाराज मला, भीतीकडे पाहून नमाज पडणारा मुस्लिम समाज 100%पैकी 100% लोकांना त्यांच्या अल्लावर विश्वास आहे. अरे आपण मंदिरात जाऊन सुद्धा देवाविषयी संशय घेतो. कोणत्या चक्कीचे आटे खातात मला तर काही कळत नाही महाराज लोक आपले. अरे अल्ला नावाचं मंदिर नाहीये, अल्ला नावाचा फोटोही नाहीये. अल्ला फक्त एक शक्ती आहे म्हणून ते काय करतात, मानतात. तरी 100%पैकी 100% मुस्लिमांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. आपले देव असून सुद्धा आपले लोक देवाला मानायला तयार नाही. मग आता काय करावं काही कळत नाहीये, द्या सोडून. म्हणजे जी गोष्ट नाही, जी पाहिली नाही ती नाही असं थोडं. परवा दिवशी एक माणूस मला म्हणे महाराज तुकोबरायचा खून झाला. म्हणलं कोणी केला? बामणान केला. दिली पेटून, दिली आग टाकून. अरे म्हणलं कसं शक्य आहे? नाही नाही म्हणे महाराज त्या काळात विमानच नव्हते. अरे म्हणलं विमान नव्हतं का तून मी नव्हतो? कारखान्याचा शोध लागून किती दिवस झाला? बोला गड्यावर तुम्ही, लाजू नका, अर्ध पाकिट घ्या पण बोला, असं टेन्शन नका घेऊ, बोला. कारखान्याचा शोध लागून किती दिवस झाला? 100 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 100. मग 100 वर्षापूर्वी कारखाने नव्हते. मग 100 वर्षापूर्वी कारखाने नव्हते का साखर नव्हती? म्हणजे 100 वर्षापूर्वी लोक चहा पेत नव्हते का? 100 वर्षापूर्वी साखर नव्हती का? गुळ नव्हता का? अरे मग गुळ होता, साखर होता, तुम्ही नव्हते. जी गोष्ट नसती ती, म्हणजे जी दिसत नाही ती नसती का? असं काही आहे का? जी गोष्ट दिसतच नाही म्हणजे ती नाही म्हणण्याची ताकद आहे का तुमच्यात? हवा दिसती का तुम्हाला? हा मग जाणवती का नाही? आता तुम्हाला इथल्या काही वाटत नाही, पण जे बाहेर बसलेले आहे ना, मलाही काही वाटत नाही. कमराच्या वर मला वाटतं खूप चांगली गरमी, पण खाली मला पायच राहिले नाही, थंडी पायाला लागते ना. मग हवा दिसत नाही म्हणजे नाही का? अरे ज्या गोष्टी दिसतात त्याच आहे अशी जर तुमची धारणा असेल तर चुकीची आहे. ज्या गोष्टी नाही दिसत त्या सुद्धा आहे, तुम्हाला मला मान्यच करावं लागेल. कोणासारखं? हवेसारखं. लक्ष देऊन ऐका. मग मी म्हणलं का रे तुकोबरायचा खूप अमुक अमुक टोकांनी केला. हो मला कुठं तरी वर्णन आलं असतं ना. बरं जाऊ द्या, मी सोपं सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायचे काय होते? शिष्य होते. कोण होते? शिष्य होते. मग छत्रपती शिवाजी महाराज जर तुकोबरायचे शिष्य होते आणि तुकोबरायसारख्या एवढ्या चांगल्या संताचा एखाद्या माणसाने खून केला, खरं सांगा छत्रपतीने त्या माणसाला सोडलं असतं का हो? कुठेतरी उल्लेख आला असता का नाही? औषधाला नसते ठेवले हो. म्हणून काय आहे माहितीये का, मला एवढा एक अनुभव आला. ज्या लोकांना चांगलं करून मोठं होता येत नाही ते चांगल्या लोकांना नाव ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करतात. खरं सांगतो तुम्हाला. कारण छत्रपती शिवाजी महाराज असेल, ज्ञानोबराय असेल, तुकोबराय असेल, हे महाराष्ट्र आहे महाराज. यांच्याविषयी तुम्ही कोणतंही वक्तव्य करा, तुम्ही फेमस झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून खरं सांगू का, आपल्याला आपल्या धर्माची मान नाही उंचवता आली तरी चालेल, पण आपण आपल्या धर्माची मान खाली जाईल असं कोणतंही वक्तव्य होता कामा नाहीये. राधेला पाहून भुरले हरी, बैल दुबे नंदा घरी. ठीक आहे महाराज, देव येतो त्यानं काढला असेल दूध, संशय घ्यायचा नाहीये. दुसरा चमत्कार आपण तुकोबरायचा घेऊ. तुकोबराय वैकुंठातून 3 लोकांसाठी खाली आले. संताजी महाराज जगनाड्यांसाठी एकदा आले 1, निळोबरायसाठी 2दा आले, दुसऱ्यांदा आले 2, आणि आपल्या मुलीसाठी आले. भागीरथी करी धावा हो, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. रडायला लागली भागीरथी. बाबा मला न भेटता तुम्ही वैकुंठाला कसे गेले? मुलीचा आक्रोश, मुलीचं रडणं पाहून तुकोबराय वैकुंठातून खाली आले. दुपारची वेळ होती. माझे बाबा मला वैकुंठातून खाली भेटण्यासाठी आले, म्हणून माझ्या बाबाला काहीतरी खायसाठी करा म्हणून सुंदर अशा शेवया केल्या. सगळ्यात लवकर होणारा पदार्थ काय? त्याला तुमच्याने माझ्या भाषेत मॅगी म्हणलं तर काही वावगस होणार? काही ताने 4 मिनिटात 10 मिनिटात होणारा पदार्थ शेवायच्या. आणि शेवया तयार झाल्या
आणि भागीरथी विचार करते या शेवयावर जर थोडं दूध असलं माझ्या बाबाचं जेवण चांगलं होईल. तांब्या हातात घेतला, 2-3 घरी गेला. आई, माझे बाबा वैकुंठातून खाली आले हो, थोडं दूध भेटेल का? पण दुपारची वेळ होती, दूधच नव्हतं. पुरीचा तो नाराज चेहरा पाहिल्यानंतर तुकोबाने विचारलं, ए भागीरथी, काय झालं का? काही नाही बाबा, एवढ्या सुंदर शेवया केल्या आणि त्याच्यावर जर थोडं दूध असलं तर तुमचं जेवण चांगलं झालं असतं. तू ताट तयार कर आणि तो तांब्या माझ्याकडे दे. आणि तो गडवा घेतला आणि तुकोबाई कुठे गेले? दूध नंदीचे काढले, दूध नंदीचे लाडिले, हे घराचे पूजिले, दूध नंदीचे लाडिले, दूध नंदीचे लाडिले, दूध नंदीचे लाडिले. श्रीकांतबा त्यांच्या दोघातले पाकिटातले 1,000 रुपये बाबाला द्या. वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. काय महाराज, ती नशा आहे, बरोबर आहे का नाही? धरिता ही परी आवर आहे ना महाराज. खरं सांगू का, परमार्थाची नशाची ना ती. ज्याला ती नशा चढलेली असते त्याला कळत नाही मी खाली बसेल का उठ. हा, ते कितीही प्रयत्न करा, ते म्हणणार, प्रमाण म्हणणार आणि म्हणणार. कोणी काही जरी म्हणलं तरी चालतं, पण ते त्यांचा छंद सोडणार. ज्याचा स्वभाव आहे ना महाराज, तो स्वभाव जाणारच नाही. ज्याला खायची सवय ना त्याला सप्त्याचा अध्यक्ष करा, खाणार. दिंडीचा अध्यक्ष करा, खाणार. त्याच्या ताब्यात ग्रामपंचायत द्या, तो घरकुल. 13-13, 14-14 हजार संडास. तो कुठेही खाव, त्याचा स्वभाव आहे ना तो. धरिता ही परी, ज्याला परमार्थाची लक लागली आहे, वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे. मग खरं सांगा, जिवंत बैलाचं दूध काढणं सोपं आहे का महादेवाच्या मंदिरासमोर जो नंदी असतो त्या नंदीचं दूध काढणं सोपं आहे? अहो, नंदीचं दूध तुकोबरायाने काढलं म्हणून संतापेक्षा देवापेक्षा संतांचा अधिकार. तुकोबराय सांगतात, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा भोले. त्या काळाचं धर्मपीठ आपलं पैठण होतं. कोणतं होतं? पैठण. पैठणकरांनी न्याय दिलाय देहांत प्रायश्चित्ताचा. ह्या वारकरी संप्रदायाची रचना होण्याच्या अगोदर या वारकरी संप्रदायाने 2 लोकांचा घात केलाय महाराज. त्याच्यामध्ये एक व्यक्ती आमची रुक्मिणी आई साहेब आणि दुसरे आमचे विठ्ठलपंत आहे. पण आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेऊन सुद्धा समाजाने स्वीकार करू नये. अरे, इंद्रायणीवर गेल्यावर लोकांनी म्हणावं, ज्ञाना इंद्रायणीचं स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. बसणारे मायबाप, त्या इंद्रायणीला सुद्धा पवित्रपण माझ्या ज्ञानोबरायच्या चरणामुळे त्या इंद्रायणीवर स्नानासाठी गेल्यानंतर लोकांनी ज्ञानोबरायला नाव ठेवावं. मधुकरी तर दिलीच नाही, पण मधुकरीच्या झोळीमध्ये माती कालवली. हो, एवढा त्रास असतो का महाराज? एक सांगू तुम्हाला, मनुष्य सर्वांचा त्रास सहन करेल. लक्ष देऊन कीर्तन आहे का? एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध करा, सहन करेल कीर्तनकार. एखाद्या नास्तिकाने एखाद्या पखवाजाचा विरोध करू द्या, एखाद्या गायकाचा विरोध करू द्या, करल सहन तो. पण ज्या दिवशी कीर्तनकारच जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागले त्या दिवशी कसं होणार महाराज? ज्या दिवशी पखवाजाचा विरोध करायला लागला, ज्या दिवशी हिंदू धर्मातले लोकच हिंदू लोकांचा विरोध करायला लागले, तर कसं होणार महाराज? एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते, लक्ष द्या. एक सोन्याचं दुकान होतं, दुसरं लोखंडाचं दुकान होतं. दुपारी 2 वाजता लोखंड आणि सोनं जेवायला बसलं, त्यावेळेस सोनं म्हणतं लोखंडाला, ए लोखंडा, अबे माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक ज्यावेळेस मला ठोकतो मी एवढ्या जोऱ्यात आरडत नाही रे. तुझा मालक ठोकायला लागला की तू असं अख्खी गल्ली जागी करतो, त्रास होतो ना रे कानाला. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या. लोखंडानं काय उत्तर दिलं समजून घ्या, फक्त ठेवा म्हणा बाबा, बोल नका बोल. झालं, थोडं राहिलंय माझं, 10-15 मिनिटं राहिले. लोखंडाचा आणि सोन्याचा संवाद चालू आहे, खूप सुंदर आहे पहा. सोनं लोखंडाला म्हणतं, माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक ठोकतो मी एवढ्या जोऱ्यात आरडत नाही रे. तुझा मालक ठोकायला लागला की कांठळ्या बसतात रे, खूप त्रास होतो. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतो, सोन्या भाग्यवान आहेस बे बेटा, तू आहेस सोना, तुला ठोकणार लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? लक्ष देऊन ऐका बरं. सोन्या, तू आहेस सोना, तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो. अरे, ज्या दिवशी आपल्या क्षेत्रातले लोक आपल्या क्षेत्रातल्या माणसाचा विरोध करेल त्या दिवशी माणूस तुटून जाईल ना. एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराला बोललं ठीक आहे, एखाद्या नास्तिक माणसाने एखाद्या गायकाचा वादकाचा विरोध केला सहन करेल तो.
अरे पण ज्या दिवशी गायकच गायकाचा विरोध करायला लागल, कथाकारच कथाकाराचा विरोध करायला लागल, वादकच जर वादकाचा विरोध करायला लागल तर कसं होणार महाराज? म्हणून खरं सांगू का तुम्हाला, थकून जातो माणूस. अरे ज्ञानोबरायासारख्या महात्म्याने विचार करावा, ज्या लोकांसाठी आम्ही वैकुंठातून मृत्यू लोकात आलोय, आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, त्या लोकांनी मध उकरी देऊ नये आम्हाला. मांडे खाण्याची इच्छा झाल्यानंतर मडकं सुद्धा देऊ नये. एवढी तकलीफ जर आजकालच्या महाराज लोकांना असती तर माळा तोडल्या असते, यांनी सोडून दिली असते महाराज की नको बाबा, ती महाराज की नको आणि ती माळही नको. आणि ज्ञानोबरायाने ताटी लावली. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईने सांगितलं, ज्ञानदादा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. माऊली ओ ज्ञानदादा, आपला जन्म या समाजाचा त्रास सहन करण्यासाठी झालाय. आणि संतांचे लक्षण तुम्हाला माहिती आहे दादा. संत तोची जाना जगी दया क्षमा, लोभ आणता नाही मना जगी विरक्त तोची जाना. बसणारे मंडळी, या वारकरी संप्रदायावर खरे जर उपकार कोणाचे असेल तर माझ्या मुक्ताईचे. मुक्ताई होत्या म्हणून ज्ञानेश्वरी आहे, मुक्ताई होत्या म्हणून चांगदेव 65 आहे, मुक्ताई होत्या म्हणून अमृत अनुभव, मुक्ताई होत्या म्हणून हरिपाठ आहे. मुक्ताईने जर ज्ञानोबरायला उपदेशच केला नसता तर मला नाही वाटत ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहिली असेल. ज्ञानोबराय ताटीच्या बाहेर आले, सर्वांना चरित्र भागण्यात आहे. धर्म मार्तंडाने न्याय देऊन सुद्धा आमचा स्वीकार होत नाही म्हणून 4 भावंड कुठं आले? पैठणला आले. पैठणला आल्यानंतर अहो आमची मुंज व्हावी, समाजाने आमचा स्वीकार करावा, याच्यासाठी आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय. असा भेद का करतायत? भगवान परमात्मा तर सर्वांच्या हृदयामध्ये स्थानापन्न आहे. सर्वा घटी राम तैसा हृदयामध्ये मी रामू असता, सर्व सुखाचा आरामू का भ्रांत असे कामू. सगळ्या हृदयामध्ये विठ्ठल जळी स्थळी. मग तुम्ही असा भेद का करतात? एक माणूस एका रेड्याला घेऊन जात होता. ज्ञानोबरायला विचारलं, मग तुझ्यात जसा आत्मा आहे तसं हो? मग तू ऋग्वेद बोलतो, हा रेडाही ऋग्वेद बोलू हो. ज्ञानोबरायने त्या रेड्याच्या मुखावर मस्तकावर हात ठेवला. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. नाथ बाबा सांगतात, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. 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 शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. त्या लोकांना चमत्कार दाखवण्यासाठी, त्यांचा गर्व नष्ट करण्यासाठी माझ्या ज्ञानोबरायाने जो चमत्कार केलाय. जया रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. मग तुकोबराय सांगतात, जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्यांच्या अंगामध्ये रेडा बोलवण्याचं सामर्थ्य, ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळे, मग काय नाही करू शकत ते? खरी काज